महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं राजर्षी शाहू स्मारक भवन इथं 63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली आहे। यामध्ये सोमवारी वारणानगरच्या प्रज्ञान कला अकादमीनं दिलीप जगताप लिखित, निलेश ढाले आणि अनिकेत आवटी दिग्दर्शित प्रश्नचिन्ह हे नाटक सादर केलं। प्रज्ञान कला अकादमी आणि दिलीप जगताप यांचं नाटक हे समीकरण तयार झालंय। त्यानुसार प्रज्ञाननं यंदा जगताप यांचं नाटक सादर करत प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठीची गतिशीलता मानवाला जिवंत ठेवण्याचं काम करते असा गहन संदेश देण्याचा प्रयत्न केलाय। मन जे आपल्याला दिसत नाही आणि पण त्याच्याच भोवती विचारांचा नेहमी एक गुंता असतो आणि हेच माणसांच्या जगण्याचं अस्तित्व सिद्ध करत असतं। मग ज्यावेळी तुम्हाला तुमचं मन आणि तुमचे विचार ह्यामध्ये जर का प्रश्न थांबले तर तुमचं मन मेलं असं म्हणायला हरकत नाही। सतत विचाराधीन राहा, सतत प्रश्नाधीन राहा, उत्तरांच्या शोधात राहा। ती उत्तरं असतील असं नाही, कारण का उत्तरांच्या नंतर पुन्हा प्रश्नांची सुरुवात असते। तर एक सतत विचारात राहणं हे एक संवेदनशील माणसाचं लक्षण आहे आणि मला आता वाटते की मन मरणे हे जर का कुठल्या समाजाला जर का ती वाळवी लागली तर ते आंधळे होऊन कुठेही भटकू शकतात। बस हा एकच विचार आहे। लेखक दिलीप जगताप यांना यातून काय संदेश द्यायचा आहे हे समजून घेत भूमिका साकारण्याचा प्रयत्न केल्याचं कलाकार आकाश कदम यांनी सांगितलं। आपल्या म्हणजे जे जातीय व्यवस्था आहे त्यात जे स्तर आहेत 4, म्हणजे थोडेफार जातीनुसार पडलेले जे स्तर आहेत त्याच्यावरती भाष्य करणारे हे नाटक आहे आणि वेगवेगळ्या अनुषंगानं त्याच्यावरती बोललं गेलेलं आहे। ते नाटक तितक्या सोप्या शब्दात सांगणं मला कठीण जाणार आहे। मला जितकं समजलं तितकं मी सादर करण्याचा प्रयत्न केला। या नाटकातील आकाशसह 4च पात्र होती। सिद्धी कुलकर्णी, शुभम सुवासे, अंकिता शिर्के यांनी या भूमिका साकारल्यात। ऋषिकेश पोवारनं प्रकाश योजना, प्रवीण वरेकरनं नेपथ्य, नेहा आवटी यांनी रंगभूषा, पार्वती कामी, वर्षा गोंधळी यांनी वेशभूषा, सौरभ कदम यांनी संगीत तर आतिश लठ्ठे यांनी रंगमंच व्यवस्थेची जबाबदारी पार पाडली।